उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये कोणाकोणाला अशा पद्धतीने पुदिना लस्सी प्यायला आवडेल तर सगळ्यांनाच आवडेल. एकच नंबर अशी आपल्याला इथे पुदिना लस्सी तयार झालेली आहे. खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त आपल्याला लस्सी झालेली आहे. तर बघू शकता किती छान मस्त. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा बनवायची असेल तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पुदिना लस्सी कशी बनवायची ते बघूया. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. उन्हाळा चालू आहे आणि आपल्याला थंडगार असं मस्त पुदिना लस्सी बनवायची आहे. तर इथे आपण घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे. जास्त काही घालायचं नाही, थोडेसे आपल्याला पानं खुडून घ्यायचे, स्वच्छ पानं घ्यायचे. मी पुदिना स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. मस्त पुदिना आहे, एकदम हिरवागार असा मस्त. थोडेसे आपल्याला पानं घ्यायचे. पुदिनाने मस्त थंडगार राहतं. उष्णता असेल तर उष्णतासुद्धा पुदिनाने निघून जाते. तळपायांची जर आग होत असेल तर हे तुम्ही हा उपाय करून बघा नक्की. तर आता इथे आपण पुदिना घालून घेतलेला आहे. 4 ते 5 पान, जास्त पानं घेतलेले आहे. गूळसुद्धा घेतलेला आहे. 1 छोटी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ घालून घेऊया. दही घालून घ्यायचं आहे. लस्सी एकदम पौष्टिक होणार आहे आणि छान थंडगार अशी. तर इथे आपण दही घालून घेतलेलं आहे. दूध घालून घ्यायचं आहे. दही जर जास्त आंबट असेल तर दह्यामध्ये पाणी किंवा दूध घालून घ्या. दही जर आंबट नसेल तर बिना पाण्याचं आणि बिना दुधाचं केलं तरीही चालेल. आपण छान मस्त फिरवून घेऊया दही मिक्सरला. आपण दही छान फिरवून घेतलेलं आहे. इथे 2 ग्लास घेतलेले आहे. बर्फ घालून घेतलेला ग्लासमध्ये. सब्जा घालून घेऊया. ग्लासमध्ये दही ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं आपल्याला इथे पौष्टिक असं दही तयार झालेलं आहे. एकच नंबर असं इथे दही झालेलं आहे. बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला दही तयार झालेलं आहे. थंडगार आणि छान असं मस्त पौष्टिक असं आपल्याला दही तयार झालेलं आहे. म्हणजे याला म्हणतात पुदिना लस्सी. तर खूप छान अशी मस्त आपल्याला इथे पुदिना लस्सी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकता आपल्याला लस्सी पुदिना लस्सी किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी आपल्याला पुदिना लस्सी झालेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.